मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही, ज्या रात्री मी माझा जिवलग मित्र गमावला. सूरज पाटील नाव होतं त्याचं. सूरज आणि मी बालपणीपासून सोबत होतो. 10वी नंतर आम्ही दोघांनीही लातूरच्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सूरजच्या वडिलांनी त्याला दुचाकी घेऊन दिली होती, त्यामुळे आम्ही दिवसभर शहरात दुचाकीवर इकडे तिकडे फिरायचो. पण रोज रोज शहरातल्या शहरात फिरून आम्ही खूप कंटाळून गेलो होतो. त्यामुळे एके दिवशी रात्री आम्ही लाँग ड्राईव्हवर जायचे ठरवले. धीरजा, आपण तळेगावच्या नदीपुलावर जाऊया का? सूरज मला म्हणाला. आम्ही तळेगावच्या पुलावर कधीच गेलो नव्हतो, पण त्या पुलाविषयी फक्त ऐकले होते की तो इंग्रजांनी बांधलेला जुना पूल आहे आणि त्यातल्या त्यात त्या रात्री पौर्णिमा होती. म्हणून मलाही वाटले की एकदा तिथे जाऊन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात त्या पुलावरून दिसणारे नदीचे सौंदर्य पहावे. बरं चालेल, जाऊया ना, मी त्याला म्हणालो. तळेगावचा नदीचा पूल शहरापासून जवळपास 1 तासांच्या अंतरावर आणि तळेगावपासून पुढे 2 किलोमीटर दूर होता. ठीक रात्रीच्या 12:30 वाजता आम्ही तळेगावच्या नदीपुलावर पोहोचलो. आम्ही दोघेही पुलाच्या कठड्याजवळ जाऊन उभारलो. टिपूर चांदणे पडले होते. पुलावरून मंद गार वारा वाहत होता. पुलावरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात चंद्राचे देखणे प्रतिबिंब दिसत होते. वातावरण अगदी मन प्रसन्न करणारे होते. पण इतक्यात दुरून कोठून तरी कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू आली आणि अचानक वातावरण दूषित झाले. पुलावरून वाहणारा मंदगार वारा बंद झाला. नदीचे पाणी अचानकपणे स्तब्ध झाले. चंद्र काळ्या ढगामागे गायब झाला. तितक्यात एक टिटवी नदीवर घिरट्या घालत भयंकर आवाजात ओरडू लागली. टिटवीचे ओरडणे म्हणजे अशुभ घटनेचा संकेत असतो हे मला चांगलेच माहीत होते. सूरजा, मला इथं काही बरं वाटत नाहीये. टिटवी ओरडतीये म्हणजे आजूबाजूला धोका आहे. आपण लवकर इथून निघालं पाहिजे, मी त्याला म्हणालो. काही अशुभ नसतं रे. साप किंवा इतर शत्रूंची चाहूल लागल्यावर टिटवी ओरडत असते. तू गप्प बस आता, तो मला म्हणाला. इतक्यात मला सूरजच्या मागे काहीतरी अंतरावर पुलाच्या कठड्याजवळ एक तरुण स्त्री दिसली. तिने हिरवी साडी चोळी घातली होती. तिचे लांब सडक केस कमरेपर्यंत लोंबत होते, पण तिचा चेहरा काही मला दिसत नव्हता, कारण तिचे लांब केस आडवे येत होते. इतक्यात त्या स्त्रीने तिच्या पायातली चप्पल काढली आणि तिने पुलाखाली वाकून पाहिलं. सूरजा, मागे बघ, ती बाई बघ काय करतीये, मी सूरजला म्हणालो. सूरजने मागे वळून बघितले. तोच ती स्त्री पुलाच्या कठड्यावर चढली. अरे धीरजा, ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, सूरज मला म्हणाला. आत्महत्या हा शब्द ऐकूनच भीतीने माझे हातपाय थरथरायला लागले, कारण मी लहान असताना माझ्या आजोबांनी गळफास येऊन आत्महत्या केली होती आणि त्यांना फासावर लटकताना सर्वात पहिल्यांदा मीच पाहिले होते. ओ ओ ओ बाई, खाली उतरा, असे म्हणत सूरज त्या स्त्रीला थांबवण्यासाठी तिच्या दिशेने धावत गेला. पण मी मात्र तसाच एका जागेवर उभारून बघत उभा राहिलो, कारण माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आजोबांचा फासावर लटकणारा मृतदेह येत होता. ओ काकी, खाली उतरा, सूरज मोठ्याने ओरडला. तसा मी भानावर आलो. सूरज तिच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला होता. तो तिचा हात पकडणारच होता की तोच तिने पुलावरून खाली नदीत उडी मारली. ती स्त्री नदीतल्या पाण्यात पडली तसा डुबुक असा आवाज आला. तोपर्यंत मी धावत सूरजजवळ पोहोचलो होतो. आम्ही दोघेही खूप घाबरून गेलो होतो. वाचवा, वाचवा, मला कोणीतरी वाचवा, ती स्त्री गटांगळ्या खात ओरडू लागली. तिच्या ओरडण्याने रात्रीची शांतता भंग पावली. ती स्त्री आमच्या समोर बुडत होती आणि आम्ही फक्त बघत होतो. पण इतक्यात
सूरजने त्याच्या पायातली चप्पल काढली आणि त्याच्या अंगावरचं टी शर्ट काढून त्याने माझ्या हातात दिलं. "ए, काय करतोयस तू?" मी सूरजला पकडून विचारले. "दिसत नाही का, तिला वाचवायला चाललोय." तो मला म्हणाला, मी तुला नदीत उडी मारू देणार नाही सुरजा." मी त्याच्या दंडाला ओढत म्हणालो, "वाचवा, वाचवा." ती स्त्री गटांगळ्या खात खूप त्रासाने ओरडली, "सोड मला, अरे सोड मला." असे म्हणून सूरजने माझा हात झटकला आणि पुलाच्या कठड्यावर चढून त्याने नदीत उडी घेतली. सूरजने पाण्यात पडताच आवाज आला. त्याने आजूबाजूला पाहिले, पण ती स्त्री काही दिसत नव्हती. आम्हाला वाटले की ती स्त्री पाण्यात बुडाली, म्हणून सूरजने पाण्यात बुडी घेतली आणि काही वेळात वर आला. त्याने मोठा श्वास घेतला आणि पुन्हा एकदा पाण्यात उडी मारली, पण त्याला पाण्यात ती सापडली नाही, म्हणून तो पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर आला. "सापडली का?" मी सूरजला विचारले. नाही." सूरज पाण्यातून ओरडला आणि पुन्हा एकदा मोठा श्वास घेऊन त्याने पाण्यात बुडी घेतली. इतक्यात मला माझ्या बाजूला कोणीतरी असल्याचा भास झाला, म्हणून मी माझ्या बाजूला वळून बघितले. भीतीने माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती स्त्री माझ्या बाजूलाच पुलाच्या कठड्यावर येऊन बसली होती. जंगली श्वापद जमिनीवर कसे समोरचे 2 हात टेकवून बसतो, तशी ती स्त्री पुलाच्या कठड्यावर बसली होती. ती पाण्यात खाली सूरजकडे बघत होती. तिचा चेहरा मला अजूनही दिसत नव्हता, कारण तिच्या गालांवर तिचे केस पसरले होते. मी तिला पाहून खूप घाबरलो होतो. हे कसं शक्य आहे? ही आताच नदीत बुडाली होती, मग आता अचानक पुलावर कशी आली? मी आश्चर्याने स्वतःशीच बोललो. सुरजा, मी अडखळत भीतीने ओरडलो. तसे त्या स्त्रीने माझ्याकडे वळून बघितले. तसा मी बुडापासून मस्तकापर्यंत हादरून गेलो. तिच्या चेहऱ्यावरचे मांस गळून गेले होते. असे वाटत होते की पाण्यातल्या खेकड्यांनी तिच्या चेहऱ्याच्या मांसाचे लचके तोडले आहेत. तिच्या डोळ्यांखाली मोठी काळी वर्तुळे होती. कपाळावरचे कुंकू विस्कटलेले आणि हातापायांची नखे एखाद्या रानटी जनावरांसारखी लांब आणि तीक्ष्ण होती. "काय झालं? मलाच शोधताय का?" तिने बेसुऱ्या आवाजात मला विचारले. तसा भीतीने माझा घसा कोरडा पडला. सुरजा, मी पुन्हा एकदा ओरडलो आणि मी पुलावरून खाली नदीत डोकावून पाहिले. सूरज पाण्याच्या पृष्ठभागावरून आमच्याकडेच बघत होता. त्यालाही कळून चुकले होते की ती स्त्री नसून एक हडळ आहे. सूरज डोळे मोठे करून आमच्याकडे बघत होता. मला वाटले की ही हडळ आता मला याच पुलावर मारून टाकेल, कारण मी एकटाच तिच्या हाती लागलो होतो. आणि भीतीने मी माझ्या चड्डीतच लघवी केली. "अरे रे, तू तर चड्डीतच लघवी केलीस. घाबरू नको, मी तुला नाही, त्याला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे, नदीच्या बुडाला." ती हडळ सूरजकडे बोट दाखवत मला म्हणाली. हे ऐकून माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ती सूरजाला तिच्यासोबत पाण्यात घेऊन जाणार होती. "सूरजा, पटकन पाण्यातून बाहेर ये, नाहीतर ही तुला बुडवून टाकेल." मी सूरजला मोठ्याने ओरडून म्हणालो. हे ऐकून सूरज पाण्यात स्तब्ध झाला. त्याला कळून चुकले होते की तो आता नदीच्या काठावर येऊ शकणार नाही, कारण तो नदीच्या एकदम मध्यभागी होता. धीरजा, मला वाचव धीरजा, सूरजने मला विनंती केली. ती हडळ माझ्याकडे बघून हसली आणि तिने पुलावर नदीत सूरजच्या अंगावर उडी मारली. धीरजा, सूरजने मला शेवटी हाक मारली आणि ती हडळ माझ्या डोळ्यांसमोर सूरजला नदीच्या तळाशी घेऊन गेली. पण मी मात्र फक्त बघतच राहिलो. माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता, कारण भीतीने माझी दातखिळीच बसली होती. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही वेळात नदीचे पाणी पुन्हा स्तब्ध झाले आणि भयंकर शांतता पसरली. मी माझा मित्र गमावला होता. मी खूप मोठ्या दुःखात होतो. अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली
आणि मी बेहोश झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पुलावर होतो. मला 4-5 लोकांनी गराडा घातला होता. आजूबाजूला लोक जमली होती. संपूर्ण पूल माणसांनी खचाखच भरला होता. लोक पुलाखाली वाकून बघत होते. मी उठलो आणि पुलाच्या कठड्याजवळ जाऊन उभारलो आणि पाहतो तर काय, नदीच्या काठावर पाण्यात माझ्या सूरजचा मृतदेह तरंगत होता. माझा जीवलग मित्र मला सोडून गेला होता. त्या दिवशी मला तिथल्या लोकांकडून कळले की त्या नदीत 100-200 वर्षांपासून एका हडळीचे वास्तव्य होते. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री ती हडळ त्या पुलावर येत असे आणि लोकांना असेच फसवून नदीच्या बुडाला घेऊन जात असे. म्हणून आजूबाजूच्या गावातले लोक सामान्य रात्रीही त्या पुलाकडे चुकूनही फिरकत नव्हते. पण ज्या लोकांना त्या नदीतल्या हडळीविषयी माहीत नव्हते ते लोक त्या हडळीच्या जाळ्यात फसून आपला जीव गमावत होते. ती हडळ फक्त पुरुषांनाच आपले भक्ष्य बनवत होती. तळेगावच्या काही म्हाताऱ्या लोकांनी मला असेही सांगितले होते की 100 पुरुषांचा बळी घेतल्यानंतर ती हडळ पुन्हा एकदा जिवंत स्त्री बनणार होती, असे त्यांच्या जुन्या माणसांनी त्यांना सांगितले होते. सूरजच्या मृत्यूनंतर ती हडळ त्या नदीच्या आसपास कोठेच दिसली नाही. म्हणून त्यांच्या मते माझा मित्र सूरज त्या हडळीचे शेवटचे म्हणजेच 100वे भक्ष्य होते आणि त्यानंतर ती एक जिवंत सुंदर स्त्री बनली आणि आता कुठेतरी मनुष्याचे जीवन जगत असते.